संतोष शेठ तोडकर महाराष्ट्र बैलगाडा शर्यत क्षेत्रातील संयमी हिंद केसरी गाडा मालक. संतोष शेठ तोडकर हे ठाणे जिल्ह्यातील विटावा या ठिकाणी राहतात. संतोष शेठ तोडकर हे कायम गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात मदतीचा हात म्हणून समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांना ओळखले जाते. संतोष शेठ तोडकर यांना समाजसेवाबरोबर बैलगाडा शर्यतीचा नाद लागण्यामागे बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर या बैलाचा मोठा वाटा आहे. बकासूर या बैलाला पाहून संतोष शेठ यांनी बैलगाडा शर्यत क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. संतोष शेठ तोडकर हे कायम मदतीसाठी तसेच शांत व संयमी व्यक्तिमत्व असल्यामुळे संतोष शेठ यांच्या बैलगाडा शर्यत क्षेत्रात मोठा चाहता वर्ग निर्माण झाला. संतोष शेठ यांनी सुरुवातीला बैलगाडा शर्यत क्षेत्रात उतरण्यासाठी शिव नावाचा बैल आपल्या दावणीला आणला. काही काळातच संतोष शेठ यांनी सुंदर व साई नावाचे बैल आपल्या दावणीला आणले. सुंदर आणि साई या नावाच्या बैलांनी बिनजोड शर्यतीत तसेच 3 फेऱ्याच्या मैदानात संतोष शेठ तोडकर यांचे नाव गाजवण्यास सुरुवात केली. परंतु संतोष शेठ तोडकर यांना हिंद केसरीचा गुलाल कायम हुलकावणी देत होता. संतोष शेठ तोडकर यांना हिंद केसरीचा गुलाल एकदा तरी मिळवायचा होता. यासाठी संतोष शेठ तोडकर यांनी तब्बल 92 लाख रुपये अशा विक्रमी किमतीला मल्हार नावाचा बैल आपल्या दावणीला आणला. सुरुवातीला मल्हार या बैलाची विक्रमी किमतीला खरेदी केल्यामुळे व गुलाल न मिळाल्यामुळे संतोष शेठ तोडकर यांच्यावर टीका सुद्धा झाली. परंतु संतोष शेठ यांचा बैलावर असलेला विश्वास व बैलगाडा शर्यतीने दिलेले प्रेम हे एक ना एक दिवस हिंद केसरीचा गुलाल मिळवून देईल हे संतोष शेठ यांना माहित होते. आणि शेवटी तो दिवस आला. ओरिजिनल हिंद केसरी जुना बैलपोळा 2026 माळशिरसच्या मैदानामध्ये मल्हार या बैलाने प्रथम क्रमांक केला. संतोष शेठ तोडकर यांचे कित्येक वर्षाचे स्वप्न मल्हार या बैलाने पूर्ण केले. संतोष शेठ यांनी आपल्या बैलावर असलेला विश्वास व तसेच बैलगाडा शर्यत क्षेत्रात दाखवलेला संयम हा संतोष शेठ तोडकर यांना हिंद केसरी गाडा मालक बनवण्यासाठी कामी आला. म्हणूनच संतोष शेठ तोडकर यांना महाराष्ट्र बैलगाडा शर्यत क्षेत्रातील संयमी हिंद केसरी गाडा मालक म्हणून ओळखले जाते.